मित्रांनो, नमस्कार. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती कविता आहे जीवन गाणे. कविता लिहिली आहे नितीन देशमुख यांनी. कवितेच्या शीर्षकाचा अर्थ आहे निसर्ग आपल्याला कशा पद्धतीने जीवन जगावे याची शिकवण देत असतो. म्हणून जीवनाचे गाणे म्हणजेच जीवन गाणे हे नाव या कवितेला दिलेले आहे. निसर्ग हा सर्वात मोठा शिक्षक आहे, गुरु आहे. निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करत असतात आणि काही चिरंतन मूल्यांची शिकवण देखील देऊन जात असतात. निसर्गातील विविध घटकांकडून आपण काय काय शिकत असतो, आपल्याला काय काय शिकता येते, ह्या कवितेत कवींनी नेमक्या शब्दात सांगितले आहे. कवी म्हणतात, या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. कवी म्हणतात, या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे, गोड मधुर कानांना सुखद असणारे असे जे गाणे आहे, त्याने मला जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र आणि लुकलुकणारे चांदणे मला जगायला शिकवले. त्यांनी जेव्हा मला जगायला शिकवलं तेव्हा कधी अंधार असतो, कधी प्रकाश असतो, कधी यश मिळतं तर कधी अपयशही पदरात पडतं. या गोष्टींची जाणीव मला करून दिली असं कवी या कवितेतून म्हणतात. पुढे ते म्हणतात, भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला. तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. तुळशी वृंदावनात रोज संध्याकाळी आई पंती लावत असते. ती पंती आपल्याला सांगत असते की दिवसाचा अंत झाला आहे, तरीसुद्धा मी माझ्या परीने प्रकाश देण्याचं काम करते आहे. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कोणाला जाणीवच नाही. पण तुळशी वृंदावनात शांतपणे तेवत असणारी पंती मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवते. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण पंतीने मला दिली असं कवी म्हणतात. प्रेम काय ते कुणान ठावे, नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊन नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. काय म्हणतात कवी, खरे प्रेम काय असते ते कुणाला माहीत नाही. सगळे प्रेम मतलबी आहे, स्वार्थी प्रेम आहे. आणि तरीही नदी समुद्रात विलीन होते, ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते. आता या ठिकाणी जीव ओवाळून टाकणे, जीव लावणे हा एक वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो खूप माया करणे, खूप प्रेम करणे. तर इथे कवी म्हणतात की प्रेम काय आहे ते कुणाला माहीत नाही, तरीसुद्धा नदी सागराला जीव लावते, त्याच्यावरती आपलं जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते, त्याच्याशी एकनिष्ठ राहते. प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे मला जगायचे कसे, प्रेमात कसे समर्पण करायचे ते शिकवून गेले. आणि पुढे कवी म्हणतात, बुलंद तरीही असे हौसले. बुलंद माझे हौसले कसे आहेत, बुलंद आहेत, अतिशय उंच आहेत, मजबूत भक्कम असे माझे हौसले आहेत. हौसले म्हणजे निर्धार, ठाम असा विश्वास. आणि हा ठाम विश्वास आहे की बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. छोटीशी चिमणी बघा आपल्या मुलाबाळांसाठी मोठी इच्छा ठेवते, सगळ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सहन करते. पक्षी आपल्या पिलांसाठी दाणे शोधतात, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. पिलांसाठी हा पक्षी किती त्रास घेत असतो. मग फक्त पक्षीच त्रास घेतो का? नाही, तर आई वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी खूप त्रास सहन करतात. आणि आपल्या मुलांच्या ज्या काही इच्छा असतात, छोट्या असू देत मोठ्या असू देत, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असतात.
मान्य आहे, कधीकधी त्यांना अपयशही येतं, पण मुलांनी ते समजून घ्यावं अशी अपेक्षा असते. कारण यशाबरोबर अपयश देखील पचवण्याची ताकद आपल्या मुलांमध्ये यावी ही इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. मग पुढे कवी म्हणतात की जेव्हा पक्षी आपल्या चिवचिरणाऱ्या पिल्लांना चोचीमधून दाणे आणून तो खाऊ घालतो, त्या पक्ष्यांच्या कडे पाहून मुलांसाठी त्रास सहन करणे, त्यांचे संगोपन करणे हे माझे खरं जीवन होते, हे माझे जीवन आहे. आणि जसं पक्षी आपल्या पिलांसाठी चारा आणतात, त्याचप्रमाणे मी देखील माझ्या मुलांसाठी, बाळांसाठी काहीतरी करत असतो. आणि त्या करण्यातून मला निसर्गाने जीवन शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच माझे खरे जीवन होते. सागराची अथांगतान ही वृक्षांची स्थितप्रज्ञता. सागराची अथांगता, त्याचा कधी थांग लागत नाही. म्हणजे सागराचा तळ आपण मोजू शकत नाही, तो किती खोल आहे हे आपल्याला समजत नाही, कारण त्या खोलीपर्यंत कोणी पोचू शकत नाही. जशी सागराची अथांगता आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये निश्चल राहणं, त्याच्यामध्ये ठाम उभं राहणं, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. कितीही संकटे आली, कितीही संघर्ष करावा लागला तरी डगमगायचे नाही, हे मला समुद्राने आणि झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो. मी जीवन शिकलो. निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगण्याचं महत्त्व, जीवन कसे जगावे ह्याची शिकवण मला मिळाली, असे कवी या कवितेत म्हणतात. धन्यवाद.